गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। काय म्हणले ते? चालू हां चालू ना, आलाय पण ऐकायलेत ना. ऐकायला लागलेत का? हो हां तो ऐकते ना मोकळा म्हणून. हो हां पुंडली गोड सच्चिदानंद स्वामी महाराज के जय विनायक स्वाख्रम सुख्यातम ज्ञान दान परायण विनायक ज्ञान प्रताप भगवान आमचे सर्वनाथ महाराज. हां बोला. सो बंध के अध्यास विषय भी बने हैं काहे ते जो अहंकार से आदि लेके अनात्म वस्तु और ताका ज्ञान बंध कहिए है। सो अनात्म वस्तु रज्जु के सर्प की न्यायी जब प्रतीत होवे तभी है और प्रतीत नहीं होवे तब नहीं। यह हमारा वेद सम्मत सिद्धांत है. काय मोठं भूमिकेचा विषय आहे बाबा. काय सांगू. वाचलं म्हणून सांगावं लागतं. काय मोठं भूमिकेचा विषय आहे. पण सांगावं लागेल मला आता. वाच. बंध के अध्यास विषय भी बने हैं काहे ते जो अहंकार से आदि लेके अनात्म वस्तु और ताका ज्ञान बंध कहिए है. पुढे सो अनात्म वस्तु रज्जु के सर्प की न्यायी जब प्रतीत होवे तब ही है और प्रतीत नहीं होवे तब नहीं. काय केवढा सिद्धांत आहे. काय माऊली ज्ञानोबार आहे. काय गुरुजी. काय चिंतन आहे. अधिकाऱ्याशिवाय नाही. असं आपला विषय चाललाय बंधाचा. अध्यास प्रकरणाचा विषय चालला. त्या अध्यास प्रकरणाचं पूर्वपक्षाच्या सामग्रीचं खंडन केलं आणि सदृश्य वस्तू असावी तर मग ती वस्तू सत्य असेल किंवा मिथ्या असेल. मिथ्या वस्तूचं उदाहरण ते दिलं आहे. गारुड्याचं पाहिलेला सर्प वादीचा किंवा काय तोर पाय केला मातीचा. ही जसं मिथ्या पदार्थ आहे. त्या मिथ्या पदार्थानं जसं रज्जूच्या ठिकाणी किंवा त्या शिंपीच्या ठिकाणी रूपाचा भ्रम होतो. मग ते वस्तू सादृश्य पाहिजे. ते सत्य असली पाहिजे असं नाही. म्हणून अहंकाराधिक खूप मोठा सिद्धांत आहे रे. काय सांगू आज वाटायला सांगायला. एक तुम्हाला त्यातलं काही कळत नाही म्हणून तुम्हाला त्याचं काहीच कौतुक. पण मला इतकं वाटतं की काय भगवंत मला कशाला ठेवलं यायचं चिंता. इतका उत्कृष्ट आहे. जे ऋषी मुनी जपी तपी संन्यासी योगी बैरागी ज्ञानी पंडित भानुभावाला हे कळत नाही. काय म्हणून एक अभंग म्हणतो. याच्यावर मग ही वाक्य सांगतो. ज्ञानोबारायाने किती लोकांना बाजूला ठेवलं आहे हे तुम्ही नुसतं ऐका. तुमच्या पूर्वपुण्याने हे ऐकायला यायला लागलं. तुमचा अधिकार तुमच्या मनाला तुम्हाला माहीत आहे. पण सिद्धांत ज्ञानोबारायांचा का सांडीचे ग्रहाश्रम का सांडीचे कोळी कर्म आहे ते वर्मयोगाचे. माऊली इथं साधकाला किंवा त्यागी पुरुषाला आंधळ्या त्यागाच्या पुरुषाला सांगायला लागले. काही लोक प्रपंचात जमत नाही म्हणून घरदार सोडून जातात. तरी माऊली म्हणते हे बरोबर नाही. हो ज्याच्यामुळे तुला त्रास होतो ते तुझ्या बरोबर आहे. काय टाकलं. हां तुला जी त्रास देते मन देते का नाही. मग मनामुळे तुला त्रास होतो का नाही. मग त्याला सोडून जा ना कुठे जायचं ते. मग आहे ते राहिले
वेगळे. का सांडचे ग्रहाश्रम? अरे प्रपंचाने ओघानुसार आलेला प्रपंच नको सोडू, कोवळे चक्कर म्हणून नको टाकू, वर्म लक्षात घ्या. याच्यावर गुरुने खूप मौज येतं. दिसत दृष्टात सांगू माझ्या गुरुनी. खरं मी फार फार पापी आहे. माझ्या पापीसाठी मीच असेल. गुरुसारखे महात्मे, बोधलेवारासारखे महात्मे, काय सांगू त्यांचं वैभव नाही. कारण ज्याला ज्याचं ज्ञान त्याला त्याची किंमत असते. ज्याला ज्याचं ज्ञान नाही त्याला त्याची किंमतच नाही. विद्वान विद्वानाची किंमत करेल, ज्ञानी ज्ञानाची किंमत करेल. असो, विषय तर माझा चालू आहे. केव्हा? त्याच्या पुढे अभंग ऐकला. हे पुढचे भूमिका. वेदशास्त्री जाणण्याचं नाही. आगमी पूर्ण ज्ञान झाले. पुराण मात्र धांडोळेल आहे ते राहिले वेगळीच. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण तयार आहेत. ऐकून जा. हे तुम्हाला संस्कार नाहीत, पण ओघानुसार केवढ्या भूमिकेचा विषय ही मला याच्यातून सांगायचं. मला ते भूमिका श्रीगुरू आणि मी किती तफावत आहे हे कळायला लागलं. याच्यात सांगून जातो, जाऊ देतो, अभंग बाजूला ठेवतो. याच्यामध्ये क्षणात केलेले स्मरण तीच दुसऱ्या क्षणात स्मरण आहे. इथला भूमिकेचा हा विषय. क्षणात झालेला संकल्प दुसऱ्या संकल्पाच्या वेळेस पहिला संकल्प नाही. वही फार मोठी गमतीची आहे. म्हणून मला माझ्या गुरुची, माझ्या बोधलेवारांची, माझ्या संतांची आठवण घ्यावी लागली. कीर्तन करता करता गुरुने अर्धा तास ध्यानावर राहणे, आनंदात रमावं, बोलणं संपावं, इंद्रिय संपावं, त्याची क्रिया संपावं, आणि अशा आनंदात राहावं. तिथला हा विषय. पण तो आम्हाला परोक्ष रीतीनं कळला. अपरोक्ष रीतीनं जर कळलं तर आम्ही सुद्धा त्यात आनंदात राहिलो असतो. परमार्थ आयुष्य निर्ध्याचं वाटोळ करून. म्हणून तर अधिकारी प्रकरण आहे. आता ते वाक्याकडे येतो. रज्जूच्या ठिकाणी सर्प ज्या काली त्याच काली सर्प आहे. ज्या काली वाटतं त्याच काली पुन्हा नाही झालं. तसं ज्या काली संकल्प वाटतं त्या काली पुन्हा नाही झालं. कुठं विषय? दीर्घकाळाचा भ्रम आहे झालं. कोणतं ते? 25 वर्ष झाले मला. आणि इथं तर पहिला घास घेतल्यावर दुसऱ्या घासाची आठवण नाही. एवढा मोठा भूमिकेचा हा विषय. म्हणून ज्ञान आणि ज्ञानाचा विषय एकाच काली. अर्थाध्यास किंवा अनात्म वस्तू आणि अनात्म वस्तूचं ज्ञान एकाच काली, दुसऱ्या काली नाही. म्हणून वशिष्ठाला प्रभूने विचारलं, गुरुवर्य मला एका शब्दात विषय सांगा. ठीक आहे म्हणले. वशिष्ठ गप्प बसले. 10-5 मिनटं झाले. प्रभू म्हणले, महाराज माझ्याकडून काय चुकलं? काय चुकलं नाही. तुझ्या प्रश्न उत्तर तुझ्याबरोबरच दिलं मी. तो काय म्हणला? एका शब्दात उत्तर द्या. मग मी बोललोच की झाले असते. मग काय विषय बोलणं नाही. म्हणून एक साधू माझे गणपत दादा ज्ञानवंशी परंपरेने चुलते व्हावे. गायकवाड व्हायचे. खूप महात्मा होता. त्यावर अनुकूल होता. ब्रह्मचारी महात्मा होता. श्रीराम मला माहीत आहे बघ. त्याला विचार आल्यावर आम्ही दोघं गेलो. त्यावेळेस शहराची अवस्था जरा विस्कळीत होती. तिला माहीत आहे. आणि कपडे लत्ते काही अंगावर होते असे होते. बावलोट लोक त्याला येडे झालं म्हणून सोडून गेलं. आजार मी गेलो बरोबर. धारा लागल्या दादांच्या डोळ्याला. इतक्या धारा लागल्या, पाणी मावणं डोळ्यात. म्हणजे मला वेळ म्हणतात. ठीक आहे म्हणलं, पण मला काहीतरी सांगा आता तू. आता ते वरून तपानी अधिकारी
वयाने अधिकारी ज्ञानेश्वर उलटी पाठ सवाशी पाठ. ज्ञानेश्वरी उलटी म्हणायची आणि सवाशे म्हणायची. तुम्ही 10, 9, 8, 7 असं म्हणा बरं पटपट. नाही येत, पण त्यांना पाळण्यासारखी उलटी सवाशे ज्ञानेश्वर पाठ होती. आणि त्यागी तर त्यागी. त्यांच्या घरी गेलो पाटील मान. साधूचं वर्णन करायला काय हरकत नाही मला इथं. आणि शेवट गेलो साधू. आता मर्यादा अशी आहे की ज्ञानातल्या ठिकाणी चुलते ही ठिकाण असल्यामुळे ती गुरुपदाला प्राप्त असतात. मग त्यांच्या मर्यादेने तिथं थांबावं लागलं. पण नाही झालं, त्यांनी नाही थांबू दिलं मला सांगच म्हणायचं काहीतरी. श्रीरामाला माहिती आहे, श्रीरामाला विचार काय झालं दादांचे, कराडकर दादांचे काय परिस्थिती होती तुम्ही गेल्यावर, हे सांगतील जरा. मी म्हटलं दादा तुम्हीच सांगायचं आम्हाला, आता तुमची ही अनुभूती आहे. आता मला त्या अनुभवाकडे येणार आहे मी, मग त्या अनुभव मला कसं राहायचं हे तुम्ही शिकवायचं. आता ही जी तुमची अवस्था आहे ना, ती अवस्था कशी आहे हे मला आता सांगा, म्हणजे मला त्यावेळेस जागा राहता येईल. नाही म्हणे तू सांग. ठीक आहे बोला. तर आता आग्रह करता येत नाही साधू पुढं. अगोदर मर्यादेनं बोलायचं, पण वेळ आलं पुन्हा त्यांच्या हट्टाला थोडंसं आपल्याला माहीत असलं बोलावं. पण तेच मी म्हणलं दादा मला एक ओवी कळना. ती ओवी कशी आहे मला सांगा. अशी त्या अमृत नव्हत्या 7व्या प्रकरणातली विचारली ओवी, संधी प्रकरणातली. तोच विषय चालू आहे की द्रष्टाच्या ग्रासी मध्ये लोकविकास योग भूमिका अंगी ऐच्छावादी. या वहीचा तात्पर्य असा अर्थ आहे की संकल्प पहिला गेला, दुसरा नाही मध्ये आला. या दोन्हीचा साक्षी चेतन ते अधिष्ठान ती तुझी भूमिका आहे, ही तिथं. आणि तेच त्यांना मी अरे म्हणजे माझ्याकडून तुला ऐकायचं म्हणजे. हो. मग हे वाक्य अनात्म वस्तू आणि अनात्म वस्तूचं ज्ञान दुसऱ्या काली नाही. याला दीर्घकाळाचा भ्रम गेला होता. पहिला संकल्प गेला, पहिल्या संकल्पाला आयुष्य नाही, आणि दुसऱ्या संकल्प निर्माण, हे दोन्हीला ओळखतो का नाही तो. मग आता दोन्हीला ओळखणारा ते अखंडच आहे का नाही, का छिद्रायचं आहे, विकारी आहे का ते. गेलेला त्याला ओळखतो, न्यायला लागलं त्याला. मग बरं ह्याची उत्पत्ती आहे का त्या ज्ञानाची. नाही झालं, ते स्वयंज्ञान आहे. आणि ते स्वयंज्ञान आहे त्या ज्ञानाच्या ज्ञानस्वरूपाच्या अधिष्ठानाने अविद्यावरती किंवा अंतःकरणाची वृत्ती त्या ज्ञानाच्या संबंधाची ज्ञानी असते आणि ज्ञानाचा व्यवहार करते, हे आहे किंवा नाही. पण इथं असा सिद्धांत आहे की अध्यस्त पदार्थाला अहंकार हे जे बंद आहे ते बंद आहे म्हणण्यापुरताच आहे, पुढं नाहीच. हो नाही झालं. एकदा एक काय झालं, उदार कर्ण. पांडवामध्ये कर्ण खूप उदार आता म्हणजे काय कर्ण आहेस का तो, एवढा उदार. काही काळ काय उदार फार मोठे महत्त्वाचे असते. आणि एक ब्राह्मण आला, ते दाढी करीत होते नाही त्या कर्णाची, आणि डाव्या हाताला ती वाटी होती सोन्याची. आता राजाची इथं काय कमी, सोन्याच्या वाटीत दाढीला पाळणे ना. राजा आला, ओम भवती भिक्षा ब्राह्मण उचलली वाटी दिली. दिल्यानंतर ते म्हणलं अहो म्हणले तुम्ही डाव्या हाताने धर्म करता, उजव्या हाताने करा. अहो म्हणलं भटजी बुवा तसं नाही, उजव्या हाताने येऊस तर माझं मन देवाकडनं द्यावं, असं बदलल्यावर काय करू, आलेलं घ्या पटकन. म्हणजे आहे त्या कालीच वस्तू पुन्हा नाही असं म्हणते. आणि एवढा सिद्धांत आहे. कुठं जन्म, कुठे कोण, कुठं काय, केवढा सिद्धांत आहे. वस्तू आहे म्हणून तर वस्तू नाही, नाही झालं. आणि ज्ञानोबा तुकोबारांनी हे या सिद्धांताबद्दल निवृत्तीनाथांनी माऊलीची परीक्षा घेतली. खरे हे तू म्हणायला लागला जेव्हा मोठा सिद्धांत सांगतो, पण खरं काय म्हणलं हे. आणि याला जर कोणी काय म्हणलं
त्यावेळेस माऊली आपल्या महिमेत म्हणजे ज्ञानोबाराच्या हो का शिवे का श्रीवल्लभे निवृत्ती राजा या माझ्या विषयाला तत्वज्ञानाला जर शंकर आणि विष्णू जर म्हणले त्यांना म्हणजे सरळ तुमचं डोकं नीट ठेवा. हो ही माऊली बाणीचा परमार्थ असतो. बाणी एखाद्याच वेळेस दाखवावं लागते, सतरं नसते दाखवतात. हो का शिवे का श्रीवल्लभे हो श्री म्हणजे भगवान विष्णू असो की शंकर असतो त्यांना जर ह्याच्यात कमी जास्त वाटलं त्यामुळे सरळ तुमच्या डोक्याची जागे करा. हो का शिवे का श्रीवल्लभे म्हणजे हसले झालं. नाही ना वा वा कौतुक आहे तुझं, जितकं तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे म्हणजे मग ही चिंतन येत आहे. वस्तू म्हणणं आणि वस्तू नाही हे दोन्ही बरोबरच आहे. हे कळलं फार मोठं. ह्याला दृष्टीसृष्टवाद म्हणायचं आहे. दृष्टीसृष्टी म्हणजे वस्तू आणि वस्तू ज्ञान एकाच वेळेस, त्याला वेळ नाही म्हणून सर्पाचं ज्ञान म्हणण्यापुरतं, तसं बंध आणि बंध ज्ञान म्हणण्यापुरतं. त्याला वेळ नाही, त्याला देश नाही, त्याला काल नाही, काही नाही. काही पदार्थाला देश काल असतो. आता समजा तुम्ही माझ्या उत्तर दिशेला बसलात, तो देश झाला. आता वर्तमान काळ चालू आहे, पण तिथं वर्तमान काल आणि देश दोन्ही नाहीत, हा सिद्धांत आहे. म्हणून नवनाथ कविनारायणाला जनकाने प्रश्न विचारला, म्हणजे माया म्हणजे काय हो? म्हणजे माया तुझं बोलणंच गेलं वाया. सीताला विषय आहे. तू काय म्हणतो माया म्हणजे काय? अरे बोल जी नाही ती काय विचारायला लागला? तुझं बोलणंच गेलं वाया. वस्तू असावी मग त्याच्याबद्दल विचारा, वस्तू नाही तर. मग वांज्याच्या मुलाचे पत्रक कशी आहे? नाही तर. मग वांज्याचं मूल आहे का नुसता शब्द आहे? नुसता शब्द तर कशामुळे आला? तू सुखरूप आहे, तुला जन्म मरण नाही, तुला अहंकार नाही, तू विकार रहित नाही, तू स्त्री पुरुष नाही, तू विद्वान नाही, तू पंडित नाही, तू भक्त नाही, तू एक ब्रह्म आहेस, दुसरी वस्तूच नाही. मग तो का म्हणे हा तो स्वय परब्रह्म. तो का म्हणते बाबा रे हा स्वतः ब्रह्मरूप आहे. त्याला परिवर्म नेहमी संतचर, पण वर्म असणारा जो असणारा अनाधिकारी ते वर्म जाणू शकत नाही त्याला. म्हणून इथं खूप वय महत्वाचे वाचते वय. सो अनात्म वस्तु रज्जु के सर्प की न्यायी जब प्रतीत होवे तब ही है और प्रतीत नहीं होवे तब नहीं है ना. आता बघ कसं वस्तू प्रतीती आहे तोपर्यंत आहे, प्रतीती नसली की वस्तू नाही. आता गंमत कशी आहे, व्यवहाराच्या भूमिकेचा अजिबात जमत नाही. आता वर्ष साजरं झालं आहे अन्नाला, आता वर्ष साजरं घालायचे जेवण आणि इथे तर म्हणते म्हणण्यापुरची वस्तू कसं करायचं. हा तुझे चुलते कसे असतील तसे असतील. आता त्यांचं 12 महिने झाले आणि इथं म्हणते वस्तू आहे तो बरं पडला नाही. आता कसं लावायचं सांगत सांग. म्हणून याच भूमिकेचा नामदेवरायांनी का अभंग केला आहे. नामदेवरायाला भगवंताशिवाय एक क्षण करमत नव्हतं, भगवंताला नामदेवरायाशिवाय एक क्षण करमत नव्हतं. पण त्याच नामदेवरायाने पांडुरंगाला काय म्हणत आहे, कृष्णा राहे रे गुला नाही तर सांगन त्या बागोला. काय म्हणतात ते शेवटचं अर्थ. होता कलीचा ऋतू वेग ये बा धावतो, नामा म्हणे पंढरी नातू कैसा बागुल झाला असे. बागुला शब्दाचा अर्थ शब्द असतो त्याला अर्थ नसतो. बागुला शब्दाचा अर्थ शब्द आहे त्याला अर्थ, आणि तिथं ही बोंब आहे. कावा कळलं हे? हां तसं नाही. तर इथं सगळं विषयाशी तिळांजी देऊन प्रवृत्तीवर निगड माते सुंदर भौतिकाचे प्रपंचावर वैराग्यरूपी दगड ठेवावा लागतो आणि ज्ञानरूपी अग्नी लावावा लागतो, मग ही मजा आहे. तुम्हाला काय पाठी येते, पोट येते, डोक्यावर आहे आणि मी ब्रह्म. कसला ब्रह्म असतो.
तसं नाही, विषय मोठा आहे. हो, त्याची थोडीशी दिशा दाखवली. नाही ही ज्याच्या 15 पडलं त्याला माझं साष्टांग नमस्कार. कोणाचं पडलं मला नाही होत सांगतो ना, पण ज्यांचं पडलं माझ्या गुरुजींच्या. कीर्तन करता जेवण स्वयंपाक झाला की कीर्तनाला सुरुवात ही असली त्यांची पोटची स्थिती होती. पण काय ते तप काय ते आचार काय वर्णनाचा विषय नाही, तो ह्या अनुभवाचा आहे. वर्णनाचा विषय नाही, ह्या अनुभवाचा विषय. त्याला अभंग तुक वरायचा. पतिव्रतेचं वर्णन करता येत नसतं, पतिव्रतेचा अनुभव असतो. पतिव्रतेचा अनुभव सांगा तू हो म्हणजे कळेल. पतिव्रतेचा पोशाख घेणं म्हणजे पतिव्रता आहे असं नाही. पतिव्रतेची खूण तिने बाळून त्यात लोळवले. हां, आता हे झालं इकडं. आता सिद्धांत असा, साधक ज्यावेळेस जीवनमुक्त होतो त्यावेळेस तिन्ही गुण त्याचे पाय चाटतात. असायचे स्वरूपाकडून पाहिलं तरच मजा आहे, नाहीतर सत्वगुणातून पाहिलं नाही नुसती तळमळ आहे. सत्वगुण दृश्य आहे. सत्वगुणात दृश्य ही तू म्हणण्यापुरता, तो सत्वगुण म्हणण्यापुरता आहे, वस्तू नाही झालं ते. म्हणजे जसं रज्जू सर्प पाहता वेळेस प्रतीच्या वेळेस पडा नाही, त्याप्रमाणे अहंकाराधिक अध्यास हे म्हणण्यापुरता बाकी नाही झालं. पण काय महाराज ते अधिकाऱ्याशिवाय लाभ नाही, एवढंच आम्ही सांगू शकतो त्याला. आणि अधिकारी या शब्दाचा अर्थ ईश्वर कृपा ज्याला प्राप्त झाली, गुरुकृपा ज्याला प्राप्त झाली, आणि ज्याला अंतःकरणाने निश्चित बैठक झाली तो अधिकारी झाला. तेव्हा हे लाभ होतो. तर हे संसाराचे विचार आणि हलके भारीनेच माणसं हे चाललीत. कोणतं अंगी परमार्थ नाही, अंग आहे. सांगितलं का नाही पाठवा, अंग आणि अंगी. अंगी म्हणजे ज्याचा विसर नाही ते अंगी, आणि ज्याचा विसर आहे तो अंग आहे. अंगीचा विसर नसतो. हो, मग चिंतन अंगी असावं की नाही, पण अंगी असणारा अधिकारी असतो की नाही. हां, अधिकाऱ्याला अंगी असतो, मग त्याचे अधिकारी विषय पामर हे वर्ग केले. म्हणून रज्जू ठिकाणी सर्प आहे, प्रतीती आहे तोपर्यंत पुन्हा नाही. त्याप्रमाणे अहंकार देखील बंद असणारा ते बंद म्हणण्यापुरताच आहे, प्रतीती मात्र पुन्हा नाही. म्हणून हा विचारून अहंकार सांडायचे, मग असतीच वस्तू होईची. माऊली म्हणते तेव्हा तुका बरं याच्यापेक्षा पुढं बोलू. अहंकार गेला आणि तो कामळे देव झाला. अहंकार गेला म्हणजे नाहीचा निश्चय झाला. अहंकार गेला म्हणजे कुठे गेला, नाही झालं. नाही तेच नाहीचा निश्चय करायचा, नाही तेच नाहीचा निश्चय करायचा. त्याला उदाहरण देते शास्त्र का, माणसाच्या डोक्यावर शिंग किती येते तुमचं. जसं माणसाच्या डोक्यावर शिंग नाहीच त्याप्रमाणे अहंकार वस्तू नाही साक्षीच्या दृष्टीनं. मग त्याला हीच पाहिजे, चुकावणी येते पाहिजे जातीची. चला, कळणे इतकी बुद्धी आहे, पण निश्चय इतकं अधिकार नाही. बुद्धी पक्षाला कळतंय, पाखराला कळतंय, पशुला कळतंय, मग माणसाला का कळत नाही. माणसाला कळतं ते साधूच्या शक्तीवरती ना शब्दाच्या, पण राहत का नाही अनाधिकारी म्हणून. मग ती पंडित असेल, विद्वान असेल, शास्त्री असेल, एखादा इस कारण ते ही सुषुप्ति विषय सर्व प्रपंच का अभाव प्रतिपादन किया है. सुषुप्ति में कोई पदार्थ प्रतीत होवे नहीं, याते सर्व प्रपंच का सुषुप्ति में लय होवे है. इसका नाम शास्त्र में दृष्टि सृष्टिवाद कहे है. आला का तोच विषय. झोपेमध्ये सगळ्या पदार्थाचा अभाव आहे. हो, एकही पदार्थ स्मरण नाही. हो, झोपेमध्ये किती प्रिय असू द्या माणूस, जीवाचा जीव असू द्या, पण झोप इकडे कसायला जातो याला सोड, हेच उत्तर कोणी सांगावं. ज्याच्याकरता याचं रक्त मांस आटतंय
हे सगळं जरी असलं तर पण झोपेच कसा चालला तो, त्याचं काय उत्तर तुमच्याकडे? तुझ्या जीवाचा जीव असू दे, नाही किंवा तुझा शत्रू असू दे, पण ती त्या झोपेकडे शत्रू बुद्धी नाहीशी होऊन जाते आणि मित्रही बुद्धी नाहीशी होऊन जाते. असं सुषुप्त आहे काय? म्हणून सुषुप्तीमध्ये सगळ्याच त्याचा अभाव आहे, वस्तू नाही ना. तसं ज्ञानदृष्टीच्या दृष्टीने अज्ञान तत्कार्य नाही झालं. अज्ञान स्वरूपाची अनोळख सोप्यात, आणि त्या स्वरूपाच्या अनोळखीरूपी अज्ञानाने त्रिभुवन जगत आहे. पण तो तुर्या उन्मनी अवस्थेत जर गेलास, जर कळलं तर ही तिथं नाही झालं, अत्यंत अभाव आहे. वस्तू नाही झालं, काय नाही, अनात्मा नाही, काय नाही, नामरूप जगत नाही, काय नाही, अज्ञान तत्कार्य नाही झालं. मग कोण आहे? तो एकटाच आहे झाला. तो कसा आहे? सच्चिदानंद रूपायचं. एक आधीची वस्तू पाहिजे आणि दुसरे काही नाही. एक आदय वस्तू, दुसरी वस्तूच नाही झालं. म्हणून हे सांगत म्हणून बाबा रे, अभ्यासाला सामग्री लागते असं नाही, आणि सामग्री जरी असली तरी सादृश्य असली पाहिजे, सत्य नसते झालं. म्हणजे ह्याचं पूर्वपक्षाचं सगळ्याचं खंडन केलं झालं. आणि हा पूर्वपक्षी कोणाच होता? गौतम ऋषी न्याय, ज्यांनी गोदावरी आणली ते. हां, आमच्याकडे ते नाही. तो अशा मोठा, तुझी मोठेपणाची चूक नाही, तर तोच कमी पडला. हो, माझं सगळे आहेत, पण तत्वामध्ये कमी पडतात. तत्वामध्ये कमी पडले की काही उपयोग होत नाही. माणूस साधं नात्याचं निश्चय बदलत नाही, तर मी ब्रह्म कवा हो. ते बी नातं कोणतं? गुरुजीने सांगितलं, सांगू आमच्या गुरुजीनं. चुलत बहिणीच्या दत्तकाच्या नाताच्या दत्तकाचं वर्म आहे. चला म्हणजे आता आहे का की त्याचा मिळकत चला, पण किती संबंध भ्रमात पडला आहे. आणि याला तर कोणाशी नगड संबंध. आत्म्याचा आणि देहाचा संबंध नाही. देहात्म्याची भेट ही सफाई निर्जी गोष्टी, आत्म्याची देहाची भेट म्हणजे सबसे चुकीची गोष्ट आहे. काही वाळूची घाटी घडेल, वाऱ्याचं चरट केलं वाळू बांधली, का वाळू चरट केलं वाऱ्याला कोंडून टाकलं. हे जसं अशक्य आहे तसं आत्म्याचा आणि देहाचा संबंध म्हणूनच नाही, हा सिद्धांत आहे. म्हणून ह्याला संसर्ग अध्यास नाही म्हणावा. कशाचं माते सांगणं सोपं, कळलं सोपं, अंत्यकरणाला विचारा कुठं आहेस तू, है ना. म्हणून अगोदर अधिकारी प्रकरण लिहिले. अधिकारी प्रकरण एकदा नंद भाऊने असं विचारलं, मी काही लोकांना बाजूला ठेवलं ना, काही लोकांना बाजूला ठेवणार आता, मी मला नाही आवडत त्यांना बाजूला ठेवणार. आता मला काही गरज नाही कोणाची. भाऊन मला उदाहरण सांगितलं, मला आग्नेवर सगळे लाकडं जळतात ना. मी आम्हाला आग्नेवर लाकडे जळते, पण श्रीकृष्ण परमात्माने अधिकारी निवड केले ना लोकांची. माझे अधिकारी कोण कोण निवडा भिन्न याच नाही. भगवंतांनी कशाला बोलले अधिकारी निवडा म्हणून? त्याला माहीत नाही का लाकडं जळतात आग्नीत म्हणून? त्यांना माहीत नाही का सगळे माझ्याजवळ यावं म्हणून? पण भगवंतांनी निर्णय केला सगळा बाजूला सारखा, नावं ठेवून वाटा गडी, मग नाही रडी कोणाचं नावं ठेवा. विषयी, पामर, मुमुक्षू, जिज्ञासू, साधक, जीवनमुक्त, विधेयमुक्त ही नावं आहेत ना याच्यात. हो, मग माझे कोण? एक साधक आणि एक जीवनमुक्तच माझे गडी आहेत, बाकीचे विषय पामर नाही झालं. मग ही ज्यावेळेस म्हणलं ते बी खरं झालं. मग कशाला शिकवतो म्हणजे मला काही लोकांना मी आता हे मला कोणाची आता नको, माझे नुकसान मला करून घ्यायचं नाही. आता पुष्कळ मी केलं की नाही गुरुजीला आणि देवाला माहीत आहे. आता मला कोणाची गरज नाही. वर मग कळायचं रे, प्रपंच सोडायचं नाही, प्रपंच कळायचं आहे. नाही तर गंमत होती. काय होते? माणूस त्याग करतो, विषयाचा त्याग करतो, घरादाराचा त्याग करतो, आणि तिचं मटमट टिका होऊन तिचं शिष्य शाखा वाढली, मग त्याच्यापेक्षा दुप्पट प्रपंच वाढला. वर्मा वेगळं आहे. वस्तू ओळखायची
हो त्यागायला आहेच काय. ते रजेवरचा सर्प जिवंत आहे का मेलेला आहे? नाहीच. हा नाहीच. नाहीच ना. तसं सांगतो रुपये नाहीच हे कळायचं झालं. म्हणून अहंकाराची का अध्यास प्रकरण ते प्रतीची मात्र आहे, वास्तविक त्याचं सिद्ध नाही ते. काय महाराज सिद्ध नाही म्हणे. म्हणून माझे गुरु म्हणायचे बरं का माझी समाधी बांधू नका. का समाधी काय ब्रह्माचे संकुचित असते काय? हां मग समाधी बांधणं चुकीचं आहे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणायची मी सांगितलेलं विसरू नका मात्र. हे महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि समाधी का बांधू नका? बांधूच नका. पण बांधले तर तुम्ही 2 दिवस भाविक येतो पण उद्या कुत्र उठतील. मग काय करायचं? फक्त समाधी एकच आहे. माझं जे ज्ञान आहे, माझं जे तुम्हाला सांगितलं ते विसरू नका. हीच माझी समाधी. तुम्ही सुखात रमणं ही माझी समाधी. म्हणून आम्ही ज्याने सुखीन म्हणा विठ्ठल विठ्ठल मग तुकोबारा म्हणून आम्हाला सुख द्यायचं का रे तो बरा म्हणे. हो म्हणणं बरं विठ्ठल विठ्ठल. ते खायला प्यायला देऊ नका, लेणं. माझे गुरु तेच सांगायचे मला खाणं लेणं काही नको, फक्त चिंतन विसरणं नाही. आणि असा जो महात्मा तेवढाच होऊन गेला झाला. आणि त्याच्यावर त्याची संगती निष्ठेने राहिली, त्यांचं कामच झालं. असे कोणाला कळत नसतं. याला एक गुरुजी दृष्टांत देत होते हा ना. पैलवान कोणत्या जातीचा? पैलवान पण त्याला जात नाही. तसं पतिव्रता कोणत्या जातीची? पतिव्रता पण त्याला जात नाही. तर म्हणून आजच कसं रे. मग चोखोबार आहे लाका कोलाटी. भक्ताची जात वेगळी का जातीचा भक्त का भक्ताची जात? काय कळालं झालं. काय लिहून घेते काय चाललं त्यांची त्यांना मारलं. कोणी शिवभक्त पारायण, कोणी म्हणतं हरिभक्त पारायण. शिव बी कळाला हरी बी कळाला. तसं नाही का. म्हणून आजच कोसरी किती सांग तुला नाथन लिहिलंय. एका जनार्दन ऐसा जो पुरुष कोटीमध्ये एक झाला. ऐसा म्हणजे अद्वैत कुसरी स्वल्प आनंदात राहणारा जो महात्मा तो कोटीमध्ये. मग अनेक कोटी वचन करा किंवा 1 कोटी वचन करा पण एकच असला महात्मा. परीस किती असतात? परिसराचे काय खाणीच काय कालो कमलो परिस हातात येतो. तसं अद्वैत कुसरी असणारा महात्मा खास पुण्याने मिळतो त्याला. असा जो ब्रह्मज्ञानी महात्मा, असा जो मुक्त, असा जो ब्रह्मानंद मध्ये रमला महात्मा, अशा महात्म्याची भेट होणं म्हणजे आपल्या पुण्याचं माप नाही. तरच त्याच्यातून पुण्य जरी असलं बुद्धिविषय असतं तरी काही उपयोग नाही. त्याला गुरुजी एक दर्शन देत होतं. माझे लग्न झालं पण ह्याला क्षयरोग तिला रगत होते. काय लग्न होतं? तसं ब्रह्मज्ञान कळलं पण विश्वास कधी जात नाही. म्हणून काय उपयोगाचा? हे रोग आहे का नाही. महारोग कोणता? चिंता नावाचा. चिंता कशामुळे? न कळल्यामुळं. काय कळत नाही? जगही कळत नाही, अधिष्ठान बी कळत नाही. कोणाला कळत नाही? समाधी लावणाऱ्याला. आमच्याकडे हे प्रपंचिकाला माप नाही. आम्ही त्यांना विचारायचंच नाही. हे मास्तर, हे डॉक्टर आणि वकील आमच्याकडे त्याला मापच नाही. इथं जपी तपी संन्यासी योगी पंडित ज्ञानभाऊ यांच्याकडे आमचा विचार आहे. याला काय विचारायचं? मेलेलं ढेक नाही. मेलेलं उंदराचा उपयोग नाही. जिवंत उंदर मांजरे झडप असते. असं आहे. तसं नाही त्याला. चांगदेव महाराजासारखे आले लोटांगण झालं. ज्यांच्या दृष्टीने मेलेले माणसं उठत होते आणि त्यांनी यावं माऊलीच्या भेटीला. ते ऋषीचा अवतार पण आपल्याकरता सांगा इतकं करून दे अभ्यास कमी असतो म्हणून. हे सगळे मुक्तच पण त्याने दाखवलं इतकं असलं तरी पुढं काम राहत आहे. एकाच गोष्टी महत्त्वाचं आहे. पाठीमागचा विषय तुमच्या लक्षात. अनाथ वस्तू सत्ता स्फूर्ती शून्य असते. अनाथ वस्तू सत्ता स्फूर्ती शून्य. हो
सत्ता म्हणजे त्याला अस्तित्व नाही आणि स्फूर्ती म्हणजे ज्ञान नाही. हो असं आहे ते. पण काय असंच आहे. म्हणून अहंकाराधिक रज्जू सर्पाच्या प्रतीची प्रमाणे आहे. अनात्म वस्तू अहंकाराधिक प्रतीची मात्रच आहे, पुन्हा नाही. आता दृष्टीसृष्टीवाद. हा दृष्टीश्री आता दृष्टीसृष्टीवाद म्हणजे कशाला म्हणायचं? दृष्टी म्हणजे ज्ञान, सृष्टी म्हणजे पदार्थ. दृष्टी म्हणजे ज्ञान, आणि सृष्टी म्हणजे पदार्थ. पदार्थ. पण हे दृष्टी सृष्टी हे एकाच क्षणात दोन्हीची उत्पत्ती आहे. एक पहिला क्षण, दुसरा क्षण, तिसरा क्षण असं नाही. एकाच क्षणात उत्पत्ती आणि पदार्थ आहे. त्याला युगपत म्हणावं. युगपत या पदाचा अर्थ एकाच क्षणात पदार्थ पदार्थाचं ज्ञान. याला अनुभव करा तुम्ही. संकल्प ज्ञान याचं विधीकरण करा, याचं कालपरत्वे करा. संकल्पाचं ज्ञानाचं वेळ किती, तो कुठं होतो का नाही? कुठं होतो? अज्ञानामुळे. अज्ञानामुळे संकल्प नाही, संकल्पच नाही. हो एवढा सिद्धांत आहे साधूंच्या घरी. आणि हे कळे साधू बोध झाला. नाही तर मग साधू जाऊ दे, नको सांगायला. साधू बोध या शब्दाचा अर्थ हो माऊली लिहिती झालं ज्ञानोबार आहे. नात राहिली याशी विषयावर चालल्यावर का विषय तो तुझी भूमिका असेल, माझी असेल, दोघांची असेल किंवा नसेल, पण चिंतन करायचं आपल्याला. नात राय लिहितात आणि माऊली लिहितात. नात राय म्हणतात एका तासामध्ये हे चालू विषय चाला बघ दृष्टीसृष्टीवर. एका तासामध्ये कोटी वेळा सृष्टी होता जाता तो पाहे. एका तासात कोट्या वेळी सृष्टी होती जात तो पाहतो. कळते का? चला पुढं. याच्यापेक्षा माऊलीनं पाय पुढं टाकला. माऊली का लागून डोळा उघडीचं कोटी वेळा घेडबोड व्हायचे. पाया खांदून बांधामध्ये खरं आता कुठं लावायचं हे? पाया खांदा पक्का पाया लावा, भिंत पडू नये. आणि इथं तर डोळा लागून उघडेपर्यंत कोट्या वेळी सृष्टी होती जाते. नाही म्हणून साधूचं विचार, साधूचं शास्त्रीय पंडिताच्या विचाराचा हा विषय नाही. कर्मठ उपासकाचा हा विषय नाही. आणि जगसत्यबुद्धी तर नाहीच नाही. मग आमच्याकडे डॉक्टर वकील आमच्याला विचारत नाही, ते मेलेले उंदरांचं. जे पैशाच्या मागं लागले, जे बायकाच्या मागं लागले, जे जगाने चांगलं म्हणावं त्याच्या मागं लागले, ते हितले अधिकारी नाहीत. म्हणून वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, पण जो त्या परमानंदी म्हण. तर सांगू तुला माहीत नाही की पिंपरीकर आहेत ना वारले, लाखो समाज पण एकही मुक्त नाही त्याला. कारण ते पैशाच्या रिद्धी स्थितीच गुंतले होते. आमच्या आबा होते तो पण रिक्षाला आले नाही ते. आलेच नाही तर. आणि ह्या महाराजांनी काय उद्बोध केला असं नको मी लांब चाललो, महागात घेतो माझा विषय. हे शब्दच आहे, वस्तू नाही. जर जग ही शब्द आहे, जग ही शब्द आहे, वस्तू नाही. काय नाही गाठी ना हे झुरवळे असते काय झुरवळेच आहे ना, जग नाही ना. हे खरं आहे. म्हणून आम्ही ते गणित सोडायला लागलो. पदरात माप पडायचं आहे. विषय चालू चांगला आहे, आम्ही गणित सोडवतो. झालं गणिताचा पैसा पदरात पडायचा आहे, पण पैसा कसला पाहिजे त्याची चौकशी आहे म्हणून आमच्याकडे. अजून पदरात पडलं तुम्हाला काय विचारतं? पदरात पडण्याकरता चालू विषय बघ. नको वेळ चालत चला पुढे.
दृष्टि सृष्टिवाद त्याच्यावर टिप आहे. दृष्टि कहिए अविद्या की वृत्तिरूप ज्ञान हो. ताके समसमय में दृष्टि कहिए पदार्थ विषय की उत्पत्ति. ताकावाद कहिए कथन ज्या पक्ष में किया है ता पक्ष को शास्त्र में दृष्टि सृष्टिवाद कहते हैं. याला योग वाशिष्ठ एवढा मोठा ग्रंथ आहे. या दृष्टिसृष्टिवादाचा योग वाशिष्ठ म्हणजे वैशिष्ट्याने रामाला सांगितलेला तो योग वाशिष्ठ एवढा ग्रंथ आहे तो दृष्टिसृष्टिवाद. तर काय लिहिलं, दृष्टी म्हणजे ज्ञान. आता दृष्टी म्हणजे ज्ञान कोणतं? अविद्यावृत्ती ज्ञान. हां, दृष्टी म्हणजे ज्ञानावर अतिव्याप्ती येईल. कोणतं ज्ञान? हो ना, कोणतं ज्ञान? तर ज्ञानामध्ये एक स्वरूप ज्ञान आहे, एक अज्ञानातलं ज्ञान, एक अज्ञानाचं ज्ञान, एक अज्ञानातलं ज्ञान. अज्ञानातलं ज्ञान जगसत्तेचं बुद्धी. अज्ञानाचं ज्ञान अहम ब्रह्मास्मी वृत्तीनं अज्ञान कळतं आहे. मग आता हे तर अहम ब्रह्मास्मी वृत्तीसुद्धा सात्विक अविद्येचीच आहे. कोणत्या अविद्येचे? सात्विक अविद्येचे. म्हणून अविद्या आणि अविद्याची या ज्ञानरूप असणारी वृत्ती आणि त्या ज्ञानरूप वृत्तीचा असणारा जगतरूपी नामरूप विषय ही परिस्थिती मात्र तात्विक नाही. म्हणून दृष्टी नाम अविद्यावृत्ती काय? सृष्टी अविद्या का पदार्थ आहे. हां, याला उदाहरण तुम्हाला जर पाहायचंच असेल तर स्वप्नातले पदार्थ आणि स्वप्नातले ज्ञानेंद्रिय एकाच कक्षात. स्वप्नात रूप दिसते का नाही? मग कोणते डोळे? स्वप्नातच डोळे. हे डोळे तसे झाकलेले असतात. ही इंद्रिय स्थूल देहाची इंद्रिय ही सगळी इथंच असते. पण तिथं ती सृष्टीच निर्माण होते. स्वप्नातली सृष्टी स्वप्नसृष्टीच आहे. तिथे ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय वेगळेच आहेत आणि तिथले विषय बी वेगळेच आहे. पण ते आयुष्य किती पाहूस तरच पूर्ण नाही. कशावर ना? जर ते सत्य पदार्थ असतं तर जागृतीमध्ये काहीतरी राहिलं असतं ना. निदान चहा प्यायलेलं घशात तरी गोडपणा राहिला असता ना. स्वप्नात नाही. तसं माऊलीमध्ये ज्ञान देव म्हणजे पाहता पाहिलं स्वप्न केले जाईल. हे विचार जर केला तर स्वप्नासारखं झालं. पदार्थ पदार्थ ज्ञानाची एकाच क्षणी उत्पत्ती आहे. कवा ऐकून जातात घरी सोडायचं आपल्याला. एका क्षणामध्ये कळलेला महात्मा माझ्या गुरुच होते. पुन्हा नाही, पुन्हा नाही. हां हां, कोणी असतील तरी आपलं परिस्थिती नसेल पण तेवढाच महात्मा नाही झालं. एक आणखी एक सांगू का? दृष्टी सृष्टीवादामध्ये स्मरण नाही. स्मरण नाही दृष्टी सृष्टीवादामध्ये. आज स्मरण जिथे आहे हे का नाही, मग तिथे साधक घ्यायचा, तिथे जीवनमुक्त घ्यायचा आहे. पण ते अक्रत उपासक जीवनमुक्त घ्यायचा आहे आणि साधक ही घ्यायचं झालं. आणि दृष्टीसृष्टीमध्ये स्मरण नाही. काय स्मरण नाही. एक सांगतो विषय महत्त्वाचा. विद्यार्थी स्वामी आणि त्यांचे भक्त. विद्यार्थी स्वामी महात्मे होते आणि चालले रस्त्याने दिगंबर मूर्ती आणि आपल्या महिमेत चालले झालं. मग जीव असतो, जीवाला काही कळत नसतं, काही म्हणायचं असतं. जर काही लोकांनी त्यात महात्म्याला काहीतरी बोलू लागले. त्यांचे शिष्य म्हणजे महाराज हे बोलतात असे शिवाय द्यायला लागले. गपच चालले, काही बोललंच नाही. पण जास्त आग्रह केल्यानंतर ते देवावर आले. काय म्हणतात म्हणजे ते तुम्हाला शिवाय मला शिवाय देत नाहीत. म्हणजे ज्याला शिवाय देते ते मी नाही आणि मला शिवाय देता येणार नाही. दुसरं पुढं म्हणजे पुन्हा अरे मला जे प्रतिबंध करतात त्याला त्याचं शिवाय द्यायला त्याला द्यायला मला काही घेणं नाही. शिवाय मला देतात का? ज्याला देतात मी आहे का? मग त्यांनी माझा शत्रू असल्यामुळे त्या शत्रूला शिवाय द्यायला जाऊ द्या. त्याच्या पुढं तसं बी नाही. पुढं अरे ते गाडीवान आहेत
पैसे वालेच मग ती द्यायला पण आपल्याला गरज नाही त्याला. हां विद्यानस्वामी म्हणतात आपल्याला त्याची गरज नाही, ते मोठे श्रीमंत आहेत. आपल्याला काय गरज त्याची? आपल्याला 6 महिने शब्द विसरत नाही. अरे प्रत्यक्ष बोलू परमार्थ अधिकाऱ्याचा आहे, तर ही लाभ होतो. आणि ही दृष्टीशीर्षवाद म्हणजे मी अगोदर सांगितलं की हा विषय मला सांगायची आठवण होती गुरुजीची, बाकी मी अधिकारी याच्यात तिर मात्र नाही. का स्मरण नाही, दृष्टीशीर्षीमध्ये स्मरण असवायच्या कोट्या आठवत नाही, आणि देही विधेय भगवत आठवण नसणं याचा ना परमार्थ आहे. सुखामध्ये उत्थान नाही, सुखामध्ये आठवण नाही, म्हणून हे नाही काही. मग अविद्यावृत्तीचा विषय याला दृष्टीशीर्षवाद म्हणतो. म्हणून अहंकाराधिक बंध ही प्रतीची मात्र आहेत, तात्विक नाहीत. म्हणून त्याला सजाचे पदार्थाची गरज नाही, सादृश पदार्थाची गरज नाही, संस्कार जगत पत्तच नाही. तू काही म्हणलं येण्यासारखं तुझं कुठं ऐकत रे जा. कुठंही तर सांगायला लागेल विकलते तर विकाल माती म्हणून बुक्का, हे तर नाही आम्हाला जमायचं. आम्ही बुक्का आणि माती बरोबरच वेगळे करणार आहेत. असं त्याचा टाईम झाला काही की असं वाच. इस रीति से अनंत अहंकाराधिक और तीन के ज्ञान उत्पन्न होवे है और लय होवे है. अशा रीतीनं अनंत ज्ञान आणि त्याचे विषय अनंत उत्पन्न होतात. म्हणून एक अभंग आहे, अनंत ब्रह्मांड उदरी न हरी हा बालक नंदा घरी, न बोले केवळी केवळ न कळे कानुबाचे कोडे. अनंत ब्रह्मांड उदरी, किती अनंत माप नाही का? नाही, ब्रह्मांडमध्ये त्रिभुवन असे अनंत ब्रह्मांड भगवंताच्या उदरात आहेत. आणि नवल आश्चर्यकारक गोष्ट आहे जरा. आणि हे माझे गुरुने सांगू अनंत ब्रह्मांड कसे त्याच्या उदरात आहे ते. त्याला तुकोबारांनी एक दृष्टांत दिला. त्याला एका उंबराच्या झाडाला उंबर किती माप नाही, एका उंबरामध्ये चिलटे किती, अनंत ब्रह्मांड है ना. असं आहे. 80 उंबरे झाडे किती, म्हणून अनंत ब्रह्मांड उदरी. आणि हरे हा बालक तुम्हाला अनुभव सांगता येईल. तुम्ही जर केलं तर तुमच्या स्वप्नामध्ये किती लोक असतात, झाले की अनंत ब्रह्मांड झाले की. उदर म्हणजे अज्ञानाचं पोट. अज्ञानाचं पोट हे उदर आहे ना. अज्ञानामध्ये काय कमी आहे? त्रिभुवन अज्ञान कार्य आहे ना. आपल्या अज्ञानासाठी नसता थावाला किरटे. अर्जुन आपल्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे हे देहाधिक जगत निर्माण झाले. आणि ही देहाधिक जगत किती आहे? आनंद ब्रह्मांड आहे. आणि ते आनंद ब्रह्मांड भगवंताच्या एका केसाच्या टोकावर आहे. एवढं मोठं स्वरूप आहे, एवढं मोठं स्वरूप. हो. एकदा काय झालं, एक उदाहरण करण्याकरिता असतं. आईसाहेब लक्ष्मी माता हे समुद्राची मुलगी, आणि तिचे समुद्र तिचे वडील यायला लागले लेकीकडे. मालकाला सांगितलं विष्णू भगवंताला, अहो माझे मालक आले, नाही माझे वडील यायला लागले, त्यांची सोय करा ना राहण्याची काहीतरी. येऊ दे ना म्हणे, बघू मग कोण का येते तेव्हा. काय म्हणतात, अहो माझं समुद्र वडील आहे, त्यांची जागा त्यांचं स्वरूप केवढं आहे का, येऊ दे म्हणले, आल्यावर बघू ना, तुझ्या वडिलाचा अपमान करत नाही. बरं म्हणा आलं. मग ते आलं गड 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 करत समुद्र. अहो बेशी पशी अरे येऊ दे म्हणले, मी सोय करतो. आले भगवंत एक केस उपटलं रामाला याच्यात. भगवंताच्या एक एक केसामध्ये ते समुद्र गुप्त झाला. आनंद ब्रह्मांड उदर. आणि लक्ष्मी माता असं ऐकत तुमचं. तसं बाबा परमार्थ फार वेगळा आहे. परमार्थ लौकिक बुद्धीचा नाही, परमार्थ पोट भरायचा नाही, परमार्थ खरं सुख मिळवायचं आहे. म्हणून देह वाचना, लोक वाचना, शास्त्र वाचना नाही. जरा एवढं तुझं स्वरूप. म्हणून तुकोबाराव
अरे संकोचून का रे झाला असेल आणि घे आपण ते ब्रह्मांड. ए वेडे एवढा तू मोठा असं संकोचित का झाला? संकोचित म्हणजे द्यायला मी म्हणणं संकोचितपणं नाही का? द्यायच्या संबंधी माझ्या म्हणणे संकोचितपणं नाही का? आणि ही त्रिभुवन तुझ्या ठिकाणी तिला एवढं नाही. आणि कुठं आहेस तू? ही त्रिभुवन तुझ्या अंगावर तीळ आहे तेवढं नाही. आणि केवढा व्यापक आहेस तू. परंतु बाबा ह्या मायेने असं कनिष्ठत्वाने टाकलं की आता माफ करायला कमीच आहे. म्हणून काड्या अटका पाडाड. परमार्थ कळलं तर काड्या, नाही कळलं तर पाडाड. सांगता येईल, पटवून देता येईल, कळेल, पण झेपत नाही. झेपत नाही तो साधूचा मनोगत सांभाळणार. म्हणजे साधू ह्या महत्त्वाचा विषय साधू आणि संत सत्शास्त्र संगती लिहिले की नाही मागं. हे कळण्याकरता काय पाहिजे? सत्संगती आणि सत्शास्त्र. बाकीचं नाही. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग झाला. आता काय आसा रामायण काय नको वेळ काढायला. पण दृष्टीशिष्टवाद या शब्दाचा अर्थ कसा करायचा? प्रत्यती मात्र शब्द तर पाठ कर. दृष्टीसृष्टी म्हणजे काय? प्रतीती मात्र. काय प्रतीती मात्र? ज्ञान आणि ज्ञानाचा विषय. ते ज्ञान कोणतं? अविद्यावृत्तीचं ज्ञान. अविद्यावृत्तीला ज्ञान म्हणावं आणि अविद्यावृत्तीच्या विषयाला विषय सृष्टी म्हणावं. म्हणजे नामरूप ही सृष्टी, त्याचं ज्ञान व अविद्यावृत्ती हे दोन्ही युगपत आहेत. प्रतीती मात्र साधूंच्या दृष्टीने, तुमच्या आमच्या दृष्टीने आहे. ती त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या दृष्टीने. एक उदाहरण सांगतो एवढीवर आणि विषय सांगतो. ध्रुवासुरजी आले गोकुळात. त्यांना एक वेळेस 60 खंड्या अन्न लागत होतं खायला एका ऋषीला. आणि 60,000 शिष्य एका शिष्याला खंडी अन्न. त्या ध्रुवासुरशीला एका बैठकीला 60 खंड्या अन्न लागत होतं खायला. आणि त्यांच्यावर 60,000 शिष्य, त्यांना एका शिष्याला खंडी अन्न लागत. आणि कृष्णाला गोकुळाला सांगितलं की आम्ही आलो, आम्हाला जेवण पाठवा. कृष्ण सांगितलं सगळं गोकुळाला. त्या गवळणी काय असेल निघाले ताट घेऊन. मग ते म्हणून भो संपूर्ण भरून चालले. त्या गोपी गवळी मिळतात. कृष्णालाच विचारायला, कृष्णा काय ते न यमुना भरून चालले, पलीकडे जायचं, आम्हाला कसं काय करायचं? गंमत आहे. चिंतन व्यावहारिक आहे, पण सिद्धांत फार गमतीच आहे. तेच मी तुम्हाला सिद्धांत सांगणार पुढे गुरूंच्या कृपेने. जा सांगा त्या यमुनेला, कृष्ण बाळ ब्रह्मचारी असलं तर वाढतील. तो बा म्हणले, काय कृष्ण तुला लाज वाटते काय रे? म्हणले ते काही असू दे, शांतपणा करू नका, जा सांगितलं करा. काय हरकत आहे? मग आता गरज आहे. गेलं त्या यमुनेला सांगितलं, बाबा कृष्ण असा म्हणलं. मग खरी यमुना मला बघ दुभंग झालं पाणी. गेल्या गवळणी त्या जेवण घेऊन त्या ऋषीमुनीला जेवण घातलं सगळं. पुन्हा यमुना भरून चालली. पुन्हा दुर्वासाला विचारलं, महाराज असं आहे, आलात कसे? म्हणले कृष्ण असं म्हणला. मग तुम्ही म्हणा ना त्याला, दुर्वासन एवढं खाऊन उपवास म्हणून. आता खबर झालं या गवळूंची तिकडचा बाबूने असं सांगितलं, आता आम्ही याला जेव घातलं आहे आणि उपास म्हणतोय. जा शांतपणे करू नका, सांगा. गेले. दृष्टीशिष्टवाद याच्यात आलाय. उर्शीवर यांचं असं म्हणत लगेच दुभंग झाले. विषय माझं संपला. याच्यामध्ये भोगामध्ये स्मरण नाही, दृष्टीशिष्टी. मी जेवलं ही सुद्धा त्याला आठवण नाही. म्हणून कोण काय खाते काशिया सांगते, जीवन याने मधुर के फिके.
जिजामाता बोलले, अहो तुम्हाला काय म्हणे माझ्या भावाने माझी किंमत ठेवली, पण तुम्हाला कळलं नव्हतं का खरं टांबर? अग जिजे म्हणजे तुम्हाला चवीला वेळ कुठे आहे? कोण काय खाते कासिया सांगते, आणि जेव्हा नेणे मधुर की फिके, याचं नाव दृष्टीसृष्टी. हो, आणि हे प्राप्त व्हायचे. कशाचं प्राप्त? मग साधूचे विचार लौकिक बुद्धीचे नाहीत. साधूचे विचार खूप खूप सतशील ईश्वर कृपेचे. म्हणून अनात्मवृत्ती ही प्रतीची मात्र अविद्यावृत्तीला दृष्टी म्हणावं, अविद्याच्या पदार्थाचा असणाऱ्या शब्दस्पर्श रूप याला सृष्टी म्हणावं. हे दोन्ही एकदम आहे, त्याला क्रम नाही उत्पत्तीचा. पुंडली असं ते. म्हणजे ज्ञान सांगतेच असतं, कळत असतं, पण सामग्री कमी असल्यामुळे झेपत नाही. बघ, 1 तास झाला का?